मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा सुमिरित मराठी ह्या यूट्यूब चॅनेलवर स्वागत आहे. आजची कथा सुरू करण्यापूर्वी जर कोणी ह्या चॅनेलवर पहिल्यांदाच आले असाल आणि अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद. लेकीच्या बाळंतपणासाठी जावयाकडे 2 महिन्याआधी येऊन मुक्काम ठोकणारी आपली सासू म्हणजे रघुच्या दृष्टीने एक डोकेदुखीच निर्माण झाली होती. आल्या आल्या त्याच्या सासूबाईने लेक आणि जावई यांच्या बेडरूम्स अलग केल्या. या व्यवस्थेपायी जगन बिजली या जोडप्याचीही तिने फारकत करून गैरसोय केली. मुलीच्या बेडरूम मधील झुरळांच्या धसक्याने तिने स्वतः लेकीजवळ निजण्याचं टाळलं, पण आपल्याऐवजी बिजलीला कुंदाच्या खोलीत बिछाना टाकायला लावण्याचा विघ्न संतोषीपणा रघुच्या सासूने केला. हे सगळं करण्यात जावयाला किंवा जगन बिजलीला उपद्रव व्हावा असा कुठलाच भाव तिच्या मनात मुळीच नव्हता. तिला फक्त एकच काळजी होती आणि ती म्हणजे 7 महिन्यांची गरोदर असलेली तिची मुलगी कशा रीतीने जास्तीत जास्त दिवस सुरक्षित राहू शकली असते हे बघणं. आणि म्हणूनच हे सुरक्षिततेचं कुंपण तिने लेकीभोवती घातलं. मला असं सांग कुंदा, रोज सकाळचा स्वयंपाक कोण ग करतं? आल्यानंतरच्या दुसऱ्या दिवशीच्या सकाळी आईने लेकीला प्रश्न केला. सकाळी 8:30च्या आधीच बिजलीला कामावर जावं लागतं. जायच्या आधी ती वरण भाताचा कुकर लावणं, भाजी निवडून चिरून ठेवणं, पोळ्यांची कणिक मळून ठेवणं वगैरे कामं पुरी करून मग ती घर सोडते. नंतर उरलेला स्वयंपाक आणि पोळ्या मी करते, कुंदाने सांगितलं. मी नाही हो तुला यापुढे अशी राबू देणार. या शारीरिक जडावस्थेत गॅसची उष्णता सहन करीत स्वयंपाक करण्याची आणि पोळ्या लाटण्या भाजण्याची मेहनत मी नाही तुला करू देणार. बिजलीला म्हणावं नोकरी सोड, नाहीतर 4-2 महिने रजा घे आणि स्वयंपाक सांभाळ म्हणावं. मालकिनीचे तिचे दिवस भरत आले तरी चुलीपाशी तडफडायचं आणि नोकरीनबाई मात्र सकाळी सकाळी ऐटीत पर्स झुलवीत झुलवीत दुसरीकडे नोकरीला जातात. ही कुठली ग मुलखा वेगळी रीत तुमच्या या घराची, फनकाऱ्याने कुंदाची आई म्हणाली. हे सर्व बोलणं रघु, जगन आणि बिजलीच्या समोरच चाललं होतं. बिजली काहीशी दुखावली. सोडते बाई मी नोकरी. मालकिनीच्या तब्येतीपेक्षा माझी नोकरी काही जास्त मोलाची नाही हो, ती मनापासून बोलली. हे काय चाललंय, कुणी मला समजावेल का? वैतागाच्या भरात रघुनंदन कुंदाकडे बघत म्हणाला. जगावेगळं होणार आहे का हे तुझं बाळंतपण? अजून पुरे 2 महिने अवकाश असताना रोजची नित्याची कामं सोडून तू का महाराणीच्या ऐटीत आत्तापासूनच नुसतेच आराम करीत लोळत राहणार? नसेल तुझ्याच्याने 2 माणसांचा स्वयंपाक होत तर बाई लाव स्वयंपाकाला. पण आपल्या पायी त्या गरीब बिचाऱ्या बिजलीच्या नोकरीवर कशासाठी ग गदा आणायची? रघु चांगलाच तापला होता. त्याला शांत करायचा प्रयत्न करीत जगन म्हणाला. मालक, बाईसाहेबांची गैरसोय होण्यापेक्षा आणि त्यांच्यावरचा कामाचा बोजा दूर करण्यासाठी बिजलीने तूर्त तरी नोकरी सोडलेलीच बरी. तसा माझा पगार पुरा पडेल आमच्या दोघांसाठी हो. नाही जगन काका, आईचं हे म्हणणं मला बिलकुल मान्य नाही. काहीशी उस्कत निश्चयी स्वरात कुंदा बोलू लागली. माझ्या गर्भारपणापायी किंवा बाळंतपणानंतरही बिजलीला मी मुळीच नोकरी सोडू देणार नाही. खरं तर तशी तूर्त तरी मुळीच काही अडचण नाही. नंतर आईकडे बघत कुंदा म्हणाली. अगं आई, डॉक्टरनीचा मला सल्ला आहे की अगदी शेवटपर्यंत दररोजची चाकोरीतली कामं चालू राहू द्यात म्हणून. त्यामुळे शरीर सुस्तावणार नाही आणि चपळपणा कायम राहिल्याने बाळंतपण सोपं जाईल म्हणून. त्यातून सकाळच्या स्वयंपाकाचा कसला आलाय ग बाऊ? जगन काका आणि बिजली तिकडे हॉटेलवरचं सकाळचं जेवण घेतात. आमच्या दोघांपुरताच तर प्रश्न आहे. 5-7 पोळ्या लाटायला आणि उरलेला स्वयंपाक पुरा करायला असा किती ग वेळ लागतो? आईकडे क्षणभर बघत ती पुढे म्हणाली. आई, राग नको माणूस, मी सांगते त्याचा. पण एक लक्षात ठेव,
जगन काका आणि बिजली विनम्रपणे वागून या घरातले नोकर असल्याच्या भूमिकेतून जरी हिथं वावरत असले तरी ते नोकर मुळीच नाहीत. जगन काकांचा मॅनेजरचा हुद्दा आणि पगार तुझ्या जावयाच्या वरतान आहे. तेव्हा त्यांना नोकरांनी वगैरे तुच्छ शब्दात हिणवून त्यांना कमीपणा देऊ नकोस. आमची सर्वांची मनं आणि भावना एकमेकांशी एकरूप झाल्यागत असल्याने हे नातं तसंच ठेवत पण दुसऱ्याविषयी आदरभाव राखूनच अजूनही आम्ही एकत्र राहतो आहो इतकंच. तिच्या या बोलण्याचं जगन, बिजली आणि रघुलाही फार कौतुक वाटलं. खरंय आई कुंदा म्हणते ते, मनःपूर्वक स्वरात रघु म्हणाला. इथं कोणी नोकर नाही की मालक नाही. स्वामी भक्त जगनने उपचार म्हणून ते नातं बोलण्या वागण्यात तसं ठेवलंय खरं, पण मी त्याला एखाद्या वडीलधाऱ्या हितचिंतकासारखा मानतो. तसा त्याचा आदर करून त्याच्या भरवशावर अडीअडचणी पार करतो. रघुचा आवाजही गहिवरल्यागत झाला. अजबच माणसं आहात एकूण तुम्ही. हे सर्व बोलणं ऐकून काहीशी गोंधळून गेलेली कुंदाची आई म्हणाली. जगन जावयांना मालक म्हणतो आणि बिजली तुला मालकीनबाई म्हणते आणि तरीही तुम्ही दोघं मात्र म्हणता ते दोघं तुमचे नोकर नाहीत म्हणून. मला नाही समजत असली दूधखुळी नाती. पण तुम्हा दोघांच्याही मनात बिजलीने नोकरी सोडून घरी राहावं हे मान्य करायचं नसेल तर मी मेली कशाला तसा आग्रह धरू. मी करीत जाईन सकाळचा स्वयंपाक, मग तर झालं नव्ह. आईच्या या आडमुठेपणाच्या बोलण्याने कुंदाला हसूच आलं. मनासारखं काही घडलं नाही की त्रागा करायचा आईचा स्वभाव कुंदाच्या परिचयाचा होता. छान कल्पना आहे आई. तुझ्या हातची गरम पोळ्या आणि चवदार आमटी मला रोज खायला खूप आवडेल. शिवाय अजून 1.5-2 महिन्यापर्यंत तरी. जोपर्यंत मी उभी आहे तोवर मी करीत जाईन तुला मदत. आपल्या मायलेकीच्या हातचा मस्त स्वयंपाक रोजच्या रोज फस्त करून तुझे जावई काही दिवसांनी एखाद्या फुटबॉल सारखे गरगरीत होतील बघ. चर्चेला सुरेख कलाटणी देऊन कुंदाने चातुर्याने बिजलीच्या नोकरीवर येऊ पाहणारं संकट दूर केलं. लहानपणापासूनच रघुला अगदी लहान सहान गरजेसाठीही दुसऱ्यावर अवलंबून राहण्याची सवय होती. आई वेगळा पोर म्हणून लहानपणी आत्याबाई रघुच्या या सर्व गोष्टी सांभाळत. नंतर जगन रघुच्या आयुष्यात आला. जगनने आत्याबाईंची जागा घेऊन रघुचा अतिशय आपुलकीने आणि आस्थापूर्वक सांभाळ केला. त्याची प्रत्येक गरज कटाक्षाने पुरी केली. त्यामुळे स्वावलंबन हा शब्दच मुळी रघुला माहिती नव्हता. लग्नानंतर कुंदा घरात आली. त्यामुळे साहजिकच जगनचा घरातला वावर बराच कमी झाला. गंमत म्हणजे कुंदा एरवी कितीही कडक किंवा शिस्तबद्ध वगैरे असली तरी नवऱ्याची दुसऱ्यावर अवलंबून राहण्याची ही सवय तिनेही होता होईल तो सांभाळली होती. स्नानाला पाणी काढून देणं, टॉवेल, बनियान वगैरे बाथरूमच्या खुंट्यांवर आणून ठेवणं, तसंच बदलायचे कपडे, धुवायला द्यायचे कपडे, सर्व काही त्याची कामं ती नीटनेटकेपणाने करायची. त्यामुळे रघुचा परावलंबीपणा तसाच कायम राहिला होता. सासूबाई आल्याच्या दुसऱ्याच दिवसाची गोष्ट. तुम्ही लवकर स्नान आटपून घ्या. मला बाथरूम रिकामी हवी आहे. कुंदाला न्यायला घालायचं आहे. तेव्हा स्नान पटकन आटपून नंतर 2 तास तरी तुम्ही तिकडे फिरकू नका. कुंदाची आई जावयाला म्हणाली. खरं तर इतक्या लवकर स्नान करायची रघुला सवय नव्हती, इच्छाही नव्हती. पण आईसाहेबांचा हुकूम मानायलाच हवा ना. घरात तूर्त त्यांचीच सत्ता होती. ए कुंदा, माझं पाणी काढ ग. टॉवेल बन्यान वगैरे पाहून ठेव. पायजम्यातली नाडी एका बाजूने आत गेले ती बरोबर करून दे. आज पॅन्ट शर्ट बदलायचा वार असेल तर भट्टीचे कपडे काढून ठेव. हात रुमाल बदलायचे असतील तर बघ काय ते. एका मागून एक हुकूम सोडीत किचनच्या दारात उभा राहून रघु बोलत होता. कुंदा सवयीनुसार त्याच्या स्नानाच्या तयारीला लागली. सासूबाई कमरेवर हात टेकीत हा प्रकार बघतच राहिल्या. न राहवून त्या कडाडल्या. अहो जावई बापू, घरात आता बाळ येणार आहे बाळ. कुंदाने त्याच्या आंघोळीची तयारी करायची की तुमच्या आंघोळीची तयारी करायची? असल्या लहान सहान कारणांसाठी असं सतत बायकोला राबवणं शोभतं का हो तरी तुम्हाला? त्यातून कुंदा आता टेकीस येण्याच्या अवस्थेत असताना तिला अशी धावपळ करायला लावणं एकंदरीत गैरच ठरेल. म्हणून बजावते बघा तुम्हाला.
यापुढे असल्या फालतू कामासाठी कुंदाला मी मुळीच धावपळ करू देणार नाही. तुमचे कपडे तुम्ही शोधून घेत जा आणि तुमची असली सटरफटर कामं तुमची तुम्हीच सांभाळत जा. सासूबाईंच्या या भडीमाराने रघु अवाकच झाला. त्याचा चेहराच पडला. काहीसा अपराधी झाला. आजवरती हे सर्व सांभाळीत होती म्हणून मी तिला तसं म्हटलं. यापुढे हवं तर. रघु कुंदाकडे बघत स्तब्ध झाला. जाऊ दे ना आई, असल्या छोट्या छोट्या गोष्टीत तू नको ग लक्ष घालत जाऊस. असे काय श्रम पडतात मला त्यांची असली किरकोळ कामं करायला. उगाच लहान सहान कारणांसाठी त्यांना कशाला ग नाराज करायचं म्हणते मी. त्यातून जोवर मी उभी आहे तोवर सांभाळीन की सगळं. नंतर आपोआपच ते त्यांची असली कामं स्वतःच करत राहतील. नवऱ्याकडे प्रेमाचे कटाक्ष टाकीत कुंदा हसत हसत म्हणाली. असल्या वागण्यानेच नवरोबा मग ऐतोबा होऊन बसतात आणि जन्मभर बायकांना राबवत राहतात. तुला सांगते कुंदा, एक एक जबाबदारी आत्तापासूनच कमी कमी करून घ्यायला शिक. एकदा का मुलं बाळ होऊन प्रपंच वाढला आणि तू अशीच लहान सहान कामातही स्वतःला गुरफटून घेऊ लागलीस तर तुला मोकळा श्वास घ्यायला देखील फुरसत सापडणार नाही बघ. म्हणून म्हणते, त्यांची कामं तर त्यांना करू देच, पण त्याचबरोबर तुझीही काही वैयक्तिक कामं म्हणजे धुतलेले कपडे घड्या करून ठेवणं, साडी झंपर्सना इस्त्री करणं किंवा चादरी, पडदे हे सगळं काही बदलणं वगैरे कामही खरं तर आता त्यांच्यावरच सोपव. असलं काही आत्तापासूनच तू सुरू केलं नाहीस तर तुला पूर्ण विश्रांती मिळणारच ग कशी. कुंदाची आई आक्रमक होत काहीस चिडून म्हणाली. बिचारा रघु तोवर स्नान आटोपून बाहेर पडला. आज आयुष्यात प्रथमच त्याने अंग पुसून ओला झालेला टॉवेल दोरीवर नीट पसरून वाळत टाकला होता. नंतर ओली अंडरवेअर आणि बनियान, हातरुमाल वगैरे धुण्याच्या बादलीत ठेवून साबण चुऱ्याच्या गरम पाण्यात ते सर्व ओले कपडे खळबळायला त्याने सुरुवात केली. कशाचीच कधी सवय नसल्याने निम्म पाणी खाली सांडत त्याच्या अंगावर उडालं आणि कढतं पाण्याच्या स्पर्शाने हाताला चटके बसायला लागले आणि काही शिंतोडे तोंडावर उडून डोळ्यांत गेल्याने तो घाबरा होऊन डोळे चोळू लागला. राहू द्या सगळं, भिजवीन मी तुमचे कपडे. स्नान झालं ना, आता बाहेर बसून पेपर वाचत बसा आरामात. मृदू शब्दांत कुंदा नवऱ्याला म्हणाली. रघुला हायसं वाटलं. आपली बायको एरवी कितीही आपल्याला बॉसिंग करीत आपल्यावरती अधिकार गाजवत असेल, पण तिच्या आईसमोर मात्र ती मवाळ गृहिणीचीच भूमिका स्वीकारते आहे ह्याचा रघुला दिलासा वाटला. या दोघी वाघिणी जर का एक झाल्या असत्या तर मग तर आपल्याला घरगड्याचीच कळा आली असती. रघुच्या मनात विचार आला. बायकोबद्दल कृतज्ञता व्यक्त करावी या दृष्टीने तो खोलीतून बाहेर पडता पडता म्हणाला. आई सांगतात तसं मला यापुढे कामाला लागायलाच हवं नाही का? त्याशिवाय तुला विश्रांती ग कशी मिळणार? उद्यापासून कामाचा एक एक धडा मला देत जा. येईल सवयीने हळूहळू सर्व काही. अगदी तुझ्या साड्या धुण्या पिळण्यापासून ते बिछाने घालण्यापर्यंतची सर्व कामं एक एक करून मला शिकवत जा. करीत जाईन मी ती सर्व कामं. बोलण्याच्या भरात वाहवत जाणा हा रघुचा जुना दुर्गुण होता. असलं बोलण्यात आपण कुंदाला किंवा तिच्या आईला उपरोधिक बोलून दुखावतो आहोत हे त्याच्या ध्यानीही आलं नाही. माहिती आहे तुम्ही खूप काम करणारे आहात ते. माझ्या साड्यांचं सोडा, तुमचे स्वतःचे कपडे तरी वेळोवारी धुवायला टाकून नीट सांभाळलेत तरी पुरे. मला मदत नको, फक्त एवढं सहकार्य करता आलं तर करत जा. रघुला कटवीत कुंदा वैतागाने म्हणाली. चेहरा टाकून रघु तिथून बाहेर पडला. जगन आणि बिजली सकाळी लवकरच कामासाठी घर सोडत असल्याने रघु एकटाच सासूच्या तडाख्यात सापडत असे. तुम्हाला घर झाडून घ्या असं नाही म्हणत मी जावई बापू, पण घरातला पसारा तरी थोडाफार आवरत चला तुम्ही, त्याची सासू त्याला म्हणे. घासून आलेली भांडी विसरून पुन्हा जागच्या जागी ठेवणं, पाण्याची बॅरल, पिंप, घागर वगैरे विसरून भरून ठेवणं वगैरे सकाळच्या घाई गर्दीची असली कामे एकट्या कुंद्याच्या माथी मारण्याऐवजी तुम्हीही तिला ती पुरी करण्यासाठी तिच्या या स्थितीत मदत करत जा. तिची दगदग कमी व्हायला हवी हळूहळू. काही वेळा कुंदा आईवरती वैतागे. का तू अशी त्यांच्या राशीला लागतेस उगीच? आयुष्यभर अलगद राहिलेला हा माणूस आहे, कशाला त्यांचं स्वास्थ्य बिघडवतेस? हे कामाऐवजी घोळच जास्त निर्माण करून
त्यापायी माझीच कामं जास्त वाढवून ठेवतील झालं. असला वादंग ऐकून बिचारा रघु कावरा बावरा होऊन जाई. रघु जगन जवळ कुरकुरे, तू बरा निसटून जातोस सकाळी सकाळी घरातून आणि मी आपला सापडतो रोज वाघिणीच्या तावडीत. उपाय शोध म्हणून कधीचा सांगतोय पण काहीच करत नाहीयेस तू. जगनला चुटपुट लागली. मालक माझी हॉटेलची नोकरी सकाळी 6 पासून सुरू होते म्हणून मला पहाटेच जाणं भाग पडतं. सोडू का मी नोकरी? मी घरी राहिलो तर तुम्हाला आणि मालकीन बाईंना पण कुठल्या तरी कामाला हात लावू देणार नाही बघा. तुमचे हाल होतात त्यामुळे जीव तुटतो मालक. तुम्ही हो म्हणा सोडतो मी नोकरी. कळवळून जगन म्हणायचा. अरे वेडा की काय तू जगन? अशी सोन्यासारखी नोकरी सोडायची कल्पना देखील मनात आणू नकोस तू. रघु त्याला विरोध करीत म्हणाला. पण मालक, मग तुम्हाला होणारा त्रास आणि वैताग कसा हो कमी होणार? आई साहेब लेकीवरच्या मायेने लेकीच्या घरकामाचा बोजा तुमच्यावरती टाकू पाहतायत. तुम्हाला ना कुठली सवय आणि सराव. बरं, आई साहेबांविरुद्ध काही बाही कटकारस्थान केलं तर मालकीनबाई आपल्यावरच संतापायच्या. त्यांच्या असल्या अवस्थेत त्यांचं मन नाराज होईल, बिथरेल, असं आपण काही सुद्धा करायला नकोय. म्हणूनच मी किंवा बिजलीने नोकरी सोडणं हाच एकमात्र उपाय दिसतोय मला. मालकाला होणाऱ्या त्रासाने व्यथित होत जगन म्हणाला. रघु जगनच्या या अपार मायेने गहिवरला. हसून म्हणाला. जगन, अरे माझ्यावर काही अगदी आभाळ कोसळलेलं नाहीये. तू इतकी टोकाची भूमिका घ्यायला. अरे सासूबाईंचा तोरा सहन करण्या इतका कोडगा बनणं मला अवघड नाही. मांजर आपल्या पिलाला दातांत धरून इकडे तिकडे धावत असते. आपल्याला भीती वाटते पिलाला मांजराचे दात लागून इजा होईल म्हणून, पण प्रत्यक्षात मात्र पिलू अलगदच राहतं. तसंच काहीसं आहे हो हे. जावई झाला तरी तो लाडक्या मुलीचा नवराच ना. त्याला जास्त छळायला कशी सासू धजावेल. एवढंच आहे, त्यांनी धाक दाखवायचा आणि आपण घाबरल्याचं नाटक करायचं तर केव्हा केव्हा कांगावा करायचा. शिवाय, हसत रघु म्हणाला. शिवाय काय मालक? जगनने विचारलं. या गदारोळात कुंदा नेहमीच माझी बाजू घेऊन आईला अडवते आणि मला बऱ्याचशा आलतू फालतू कामांपासून वाचवत असते. एरवी तशी तर याबाबत कुंदा आपली शत्रू, पण आईशी लढा देताना मात्र ती आपल्या पक्षात सामील होत असते. बायकोचं कौतुक करत रघु म्हणाला. म्हणजे एकूण काळ्या ढगाला ही रुपेरी झालर आहे म्हणायची. मग हरकत नाही. शिवाय आता रिझल्टला अगदी थोडेच दिवस उरले आहेत नाही का? जातील हेही दिवस निघून मालक. दिलासा देत जगन म्हणाला. एकूण मालकाला होणारा त्रास तितका काही मनावर घेण्याजोगा नाही हे जगनने जाणलं. खरंच की रे. डॉक्टरीन बाईंनी 5 ऑक्टोबरची तारीख दिली आहे सुटकेची. आज आहे 28 सप्टेंबर. जेमतेम आठवडा राहिला आहे आता. सर्व काही ठीक होईल ना रे जगन? पहिलं बाळंतपण फार त्रासदायक होतं म्हणतात. कसं होईल रे कुंदाचं? रघुचा आवाज कापरा झाला. सर्व काही ठीक होईल मालक. मालकीन बाईंची तब्येत चांगली आहे आणि डॉक्टरीन बाई पण एकदम चांगल्या आहेत. काळजीचं मुळी कारणच काही नाही. मालकाला धीर देत हुरूपाने जगन म्हणाला. घोडा मैदान जवळ आलं होतं. बिजले, बाई, आज जाऊ नकोस ग तू कामावर. घरीच थांब माझ्याजवळ. शरीरातल्या ओझ्याने टेकीला आलेली कुंदा 4 दिवसांनी बिजलीला सकाळी उठल्या उठल्या म्हणाली होती. चेहऱ्यावर ताण असला तरी मृदा शांत प्रसन्न होती. थकवा मात्र जाणून येत होता. ठीक आहे बाईसाहेब. जगन करतील तसा फोन हॉटेलच्या मालकांना. अगदी सावलीसारखी मी तुमच्या सोबत राहीन आजपासून. मालकिनीचा हात मायेने कुरवाळीत बिजली तत्परतेने म्हणाली. जगन तिथंच होता. मीही थांबतो मालकीनबाई आज घरी. करतो तसा फोन हॉटेलवर. जागचा उठत तो म्हणाला होता. नको जगन काका. फक्त बिजलीलाच थांबू द्यात आज. मला जरा अस्वस्थ वाटतंय म्हणून आधारापुरती ती हवे. तुम्ही जा रोजच्या सारखे कामावर. धावपळीची वेळ आली तर तसा फोन करील बिजली तुम्हाला. कुंदा शांत स्वरात म्हणाली. तेवढ्यात रघु तिथं आलाच. त्याचं स्नान वगैरे आटोपलं होतंच. नवऱ्याकडे बघत प्रसन्नपणे हसत कुंदा म्हणाली. स्नान आटोपलं वाटतं इतक्या लवकर. जगन काका, तुम्ही काही म्हणा, पण आमच्या आईने तिच्या या नाठाळ जावयाला थोडंफार तरी का होईना
वळणावर आणून स्वावलंबी केलं. खरं की नाही? एरवी 4 वेळा हाक मारूनही 8च्या आत न उठणारे तुमचे हे मालक आता 7च्या आत आंघोळ आटोपून स्वतःचे ओले कपडे पिळून वाळत टाकून मोकळे होतात हो. आहे की नाही सासूच्या धाकाची ही किमया? यावर सर्वजण हसले. पण एवढ्या बोलण्यामुळेही कुंदाला दमल्यासारखं झालं. पोटात बारीक कळही आली. अस्वस्थ होत पण तरीही हसत हसत ती म्हणाली, प्रोफेसर साहेब, आज कॉलेजला बुट्टी मारा. नव्या पाहुण्याला यायची घाई झालेली दिसते. मला सोडून आज जाऊ नका कुठंच. बाप रे बाप व्हायची वेळ जवळ आली आहे हो तुमची. मला कमी जास्त त्रास होईल पण म्हणून तुम्ही गोंधळून जाऊन नर्वस होऊ नका. धीराने घ्या आणि आईशी सहकार्य करीत राहा. बोलता बोलता तिला ग्लानी आल्यासारखं झालं. श्रमाने तिने डोळे मिटले आणि बिजलीच्या मांडीवर डोकं टेकलं. बिजली सावध झाली. चला बाई, जरा कॉटवर पडून विश्रांती घ्या. थोडा मोरावळा आणि आल्याचं चाटण घ्या. मळमळ थांबून बरं वाटेल. हवं तर कोमट पाण्याच्या पिशवीने पोट शेकून घ्या. कळा थांबतील. मालकिनीला बेडरूम कडे घेऊन जात बिजली म्हणाली, जगन, कुंदा खूप गळाल्यासारखी वाटते नाही? न्यायचं का तिला हॉस्पिटलमध्ये? करू का तसा डॉक्टरनीला फोन? नेहमीच्या उतावीळपणाने रघु म्हणाला, मालक, हे सर्व घरातल्या तिन्ही बायांना मिळवून ठरवू द्यात. आई साहेब अनुभवी आहेत, धीराच्या आहेत, त्या सांगतील तसंच वागा. तुम्ही कपडे करून दिवाणखान्यात पेपर वाचीत बसा. बिजली येईल तुम्हाला सांगायला. फोन वगैरे करायची जरुरी पडली तर. मालकाला समजावत जगन आणखी म्हणाला, बाईसाहेबांनी सांगितले तसं सावधानतेने वागा. तसंच वाटलं तर मदतीसाठी मला सुद्धा बोलवा. कसोटीची वेळ निभावून न्यायलाच हवी. नंतर जगन कामावर जाण्यासाठी तिथून निघाला. दिवाणखान्यात एकटं बसून काय करावं हे रघुनंदनला सुचेच ना. त्याने पेपर वाचायला घेतला, पण त्यात त्याचं लक्षच लागेना. बेडरूमकडे एखादी चक्कर मारून यावी, स्वतःशी पुटपुटत रघु आतल्या बाजूला वळला. तेवढ्यातच बेडरूमचं दार ढकलून काहीशी धावतच बिजली त्याला सामोरी आली. दोघांची टक्करच व्हायची, पण वाचली. मालक, हॉस्पिटलला फोन लावून द्या. डॉक्टरनीशी बोलायचं आहे. घाईने दिवाणखान्यातील फोनकडे जात ती रघुनंदनला म्हणाली, फार त्रास होतोय का ग कुंदाला? काय सांगायचंय डॉक्टरीनबाईंना? मी करू का त्यांना फोन? दवाखान्यात न्यायचंय का कुंदाला? रिक्षा चालेल का टॅक्सी बघू? बिजलीवर अशी प्रश्नांची फैरी झाडीत घाबरा घुबरा रघु बिजली मागे फोनकडे गेला. मालकाच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करीत बिजलीने हॉस्पिटलचा फोन क्रमांक फिरवला आणि बोलायला सुरुवात केली. मालकांनी आपलं बोलणं ऐकू नये म्हणून रघुला बाहेर थांबण्याची खूण करीत ती त्याला म्हणाली, जरा बाहेर जा तुम्ही मालक. फोन झाला की मी सांगीन तुम्हाला काय झालंय आणि काय करायचंय ते. मात्र तसं घाबरण्यासारखं तूर्त तरी काही नाही. बिजलीच्या बोलण्याने जास्तच गोंधळात पडलेला रघु तिथून बाहेर जाऊन थांबला. धावपळीची वेळ जवळ आल्याची जाणीव त्याला झाली. अशा वेळी जगन घरी असायलाच हवा होता. आपल्याला जमेल का एकट्याला ही धावपळ निभावणं? रघु अस्वस्थ झाला, पण लगेचच सावरला. कसोटीची वेळ निभावून न्यायलाच हवी हे जगनचे स्थितप्रज्ञासारखं सांगणं त्याला आठवलं. तोवर फोन आटोपून बिजली घाईघाईने दिवाणखान्यातून बाहेर पडून बेडरूमकडे जलद चालीने गेली. रघु तिच्या मागे उत्सुकतेने धावला. काय घडतंय ते समजून घ्यायची त्याला घाई झाली होती, पण तेवढ्यातच दिवाणखान्यातला फोन पुन्हा वाजला. फोन घेण्यासाठी नाईलाजाने रघु पुन्हा दिवाणखान्यात आला. कुठून? सोलापूरहून बोलता आहात? बोला. हो, मी रघुनंदनच बोलतोय. काय काय सांगताय काय काका तुम्ही? आत्याबाईंना पहाटेच नर्सिंग होम मध्ये ऍडमिट केलं का? काय झालंय माझ्या आत्याला? आता कशी आहे ती? आयसीयू मध्ये ठेवलं म्हणता? तब्येत तशी स्थिर वाटते? बरोबर आहे तुमचं. दक्षता विभागात कुणालाच जाऊ देत नाहीत. बरं, आम्ही येऊ कुणी ना कुणी तिथं लगेचच. हो, टॅक्सीज मिळतात. डॉक्टरला विनवा, म्हणावं पैशांकडे न बघता भारीत भारी ट्रीटमेंट आत्याला द्या. ती बरी व्हायलाच पाहिजे. तिचा नातू लवकरच जगाच्या रंगभूमीवर प्रवेश करण्याच्या तयारीत आहे. आत्या आजी तोपर्यंत खडखडीत बरी व्हायलाच हवी. घाईने फोन क्रॅडलवरती ठेवून रघु बेडरूमकडे निघाला. मघासारखी नेमकीच त्या वेळेला
बिजली सामोरे आली. पुन्हा होणारी टक्कर थोडक्यात टळली. कुणाचा फोन होता? मालकिनीने विचारले. रघुचं मोठ्या मोठ्याने बोलणं तुटक तुटक आणि अस्पष्ट शब्दात बेडरूम पर्यंत पोहोचलं होतं. बिजली, एक नवीन समस्या निर्माण झाली आहे ग. काहीशा व्यग्र सुरात रघुने बोलायला सुरुवात केली. आत्याबाईंना पहाटेच छातीत दुखू लागल्याने नर्सिंग होमच्या अतिदक्षता विभागात ठेवला आहे असा काकांचा तिथल्या कारभाऱ्यांचा फोन आला होता. प्रकृती तशी स्थिर आहे, पण त्या विभागातून आत्या बाहेर पडेतोपर्यंत काळजीच आहे. कुणाला तरी सोलापूरला जायलाच हवंय. नातू आणि आजी दोघांनीही धावपळ उडवण्यासाठी एकच वेळ निवडलेली दिसते. काय करूया आपण? सोलापूरला तातडीने जाणं अशक्यच आहे, बिजली विचार करत म्हणाली. मालकीन बाईही जरा अस्वस्थच आहेत. बायकी दुखणी तुम्हाला स्पष्ट करून धडपणे सांगताही येत नाहीत, म्हणून तुम्हाला सांगायचं टाळत होते. पण मघा डॉक्टरने फोनवरून सांगितलेले घरगुती उपचार सुरू केल्याने बाईसाहेब आता तशा जरा बरे आहेत. आणखी काय म्हणाल्या डॉक्टरीनबाई? रघुने विचारलं. म्हणाल्या पहिलट करणीला असले त्रास होतच असतात. घरगुती उपचार त्यावरती चालू ठेवा. हॉस्पिटलला आणायची उगीच घाई करू नका. 11च्या सुमाराला त्यांना बळबळ 2 घास खायला लावा. मेतकूट, भात, लोणचं किंवा चटणी चपाती काय हवं ते खाऊ द्यात, म्हणजे जरासा तकवा येऊन बरं वाटेल. मात्र अंगावर जाण्याचा त्रास जास्तच वाढला तर मात्र लगेच हित आणा. बिजलीने रघुला कल्पना दिली. म्हणजे हितही आणीबाणीच सुरू झाली आहे म्हणायची. हो, पण तशा त्या आता तरी ठीक आहेत. जगनला फोन करून बोलावून घेतो. मला वाटतं आत्याच्या आजारपणाची कल्पना कुंदालाही दिलेली बरी. उगीच नंतर मी 2 दिवस दिसलो नाही तर ती बेचैन व्हायला नको. तिला फारसा धक्का बसू न देता ही बातमी कशी सांगायची हे तू आणि तिची आई मिळून ठरवा. जगन घरी आला की सोलापूरला जाण्याबद्दल सर्व मिळून विचार करून निर्णय घेऊया आपण. जगन काका, तुम्ही काहीही म्हणा, पण हा तुमचा पुतण्या मालकासारखाच घोळ घालणारा होणार आहे वाटतं. जन्माला येतानाच या चिरंजीवांनी मला सतत 48 तास हॉस्पिटलमध्ये रखडत्या अवस्थेत तळमळत ठेवलं. बापासारखीच दीर्घसूत्री होणार आहे स्वारी. बाळंतीण झाल्यानंतर 3ऱ्या दिवशी कुंदाची तब्येत थोडीफार ताळ्यावर आल्यानंतर ती श्रांत स्वरात पण मिश्किलपणे जगनला म्हणाली. आत्याबाईंच्या आकस्मिक आजारपणामुळे रघुला तातडीने सोलापूरला जावं लागलं. आत्याच्या आजारपणाबद्दल कळल्यानंतर कुंदाही जराशी सरभैर झाली. डोळ्यांत पाणी आणून रघुला निरोप देतेवेळी ती म्हणाली. त्या दक्षता विभागातून बाहेर आल्या आणि दुखण्यातून जराशा सावरल्यानंतर प्रथम ही बातमी त्यांना द्या. म्हणावं, पुण्याला तुमचा नातू आजीकडून पाठीवर मायेचा हात फिरावा म्हणून तुमची उत्कंठतेने वाट बघतो आहे. त्याच्यासाठी तुम्हाला लगेचच बरं व्हायला हवंय. कुंदाला अशा अवस्थेत एकटीला सोडून रघुला घराबाहेर निघवेच ना. आत्यासाठी मला जायला हवं ते खरं, पण हितल्या तुझ्या काळजीने सोलापूरला कुठल्याच गोष्टीत माझं मन स्थिर राहणार नाही. तशी तुझी हितं काळजी घ्यायला तुझी आई, बिजली, डॉक्टरीन वगैरे आहेतच. तरीही वाटतं आपणही हितच असावं. डोळ्यांनी आणि हळूवार स्पर्शांनी धीर द्यावा. भ्यायली तर थोपटावं. आपणच ही वेळ हिच्यावर आणली आहे आणि ऐन निर्णायक क्षणी मात्र आपण हिला एकटं सोडून मैदानाबाहेर जातोय. हळवेपणाने तो बोलत होता. त्याच्या भावना उघड करीत होता. अहो जावई बापू, असं काय एखाद्या असमंजस पोरासारखं वागता आहात? तुमची बायको चांगली घट्टमुट्ट आहे आणि तिच्या तब्येतीकडे बघायला आम्ही सर्व आहोतच की हो इथं. तेव्हा आणखी घोळ न घालता तडक तुम्ही सोलापूरला जाण्याचं बघा. आमचं शिकारखान्यांचं घर नर्सिंग होम जवळच आहे. तेव्हा आमच्याकडेच उतरून मुक्काम करा. कुंदाचे वडील आणि भाऊ करतीलच हवी ती मदत तुम्हाला. कुंदाचा रिझल्ट लागला की कळवू आम्ही तुम्हाला फोनवरून. मुळीच काळजी करू नका तुम्ही हितली. रघुला खडसावीत त्याची सासू म्हणाली. बिचारा रघु काळजीचं ओझं मनी बाळगून सोलापूरला गेला. मुळीच काळजी करू नका हिची, असं जावयाला ठणकावून सांगणारी कुंदाची आई मात्र नंतर 2-3 दिवस स्वतःच अस्वस्थ होत गेली. रघु ज्या दिवशी सोलापूरला गेला त्याच दिवशी दुपारी 4च्या सुमारास कुंदाला हॉस्पिटलमध्ये नेलं. सकाळपासूनच ती तशी बेचैनच होती. काही वेळेला थोडंफार बरं वाटायचं खरं,
पण एकंदरीत गळाल्यासारखं वाटून उत्साह नाहीसा झाला होता. शक्यतोवर नॉर्मल डिलिव्हरी व्हावी म्हणून आपण काही काळ थांबूया, डॉक्टरीन बाई म्हणाल्या. त्यांनी सर्व तपासणीही केली. तूर्त विश्रांती घेऊ द्यात. कळा यायला वेळ आहे अजून. तसा थोडाफार त्रास होतच असणार, पण तू सोसायलाच हवा, अनुभवी डॉक्टरीन हसत हसत म्हणाली. नंतर 2-3 दिवस कुंदाची अशीच रखडपट्टी सुरू राहिली. बाळंतीण व्हायला आवश्यक अशा कळाच येईनात लवकर. कळा आल्या की जोर लावा. जोरात कळा आल्याखेरीज तुमची सुटका व्हायची नाही. ड्युटीवरची नर्स वारंवार कुंदाला समजावीत होती. कुंदा त्रासली होती. टेकीला आली होती. तिच्या परीने ती नर्सच्या सांगण्यानुसार प्रयत्न करीतही होती. अखेर नवरात्रातल्या 9व्या माळेला दसऱ्याच्या आदल्या दिवशी सूर्योदयाच्या सुमारास तिला मातृत्व प्राप्त झालं. रघु बाप झाला. जगन काका झाला आणि सासूबाई आणि आत्याबाईंना नातवाची आजी होण्याचं भाग्य प्राप्त झालं. हे सगळं रामायण आठवूनच कुंदा जगनला म्हणाली की मुलगा बापासारखाच दीर्घसूत्री आणि घोळ घालणारा होणार म्हणून. पण मालकीनबाई, तुमच्यासारखी चपळ आणि चतुर आई पोराला लाभल्याने तुमच्या तालमीत तो आईसारखा चलाकही होईल हो, जगन हसत हसत म्हणाला. रघुला फोन लावून जगनने बातमी कळवली. मालक पोरगा झाला. सर्व काही ठीकठाक झालं. आत्याबाई काय म्हणताहेत? पोरगा झाला. एकूण मी बाप आणि तू काका झालाच म्हणायचा. कुंदा ठीक आहे ना रे? आत्यालाही आजच सकाळी दक्षता विभागातून बाहेर आणले हो. धोका आता टळला आहे. भेटायला परवानगी संध्याकाळी देणारेत. तेव्हाच खुश करीन तिला ही बातमी सांगून. मालक दोन्हीकडची आणीबाणी नीटपणे निभावली म्हणून देवाचे आभार मानायला हवेत.